तातडीची भाकरी घ्या, त्या डोंगराला नेऊन टाका म्हणजे त्या कुत्र्याला. त्याने जर खाल्ली तर आजची एकादशी नाही, आणि त्याने जर भाकर नाही खाल्ली तर आजच एकादशी आहे. बरं तो काय सांगतो म्हणजे मला सांगायला या. यांनी रात्रीची भाकरी घेतली, गेले टाकली त्या डोंगराला. त्याने भाकरी पाहिली, ते बाजूला गेलं. मग हे ते 5-7 शिष्य होते, त्यातले 4-5 म्हटले, अरे डोंगराला भाकर खाल्ली नाही, एकादशी आजच आहे. त्याच्यामध्ये 2 तर्कवितर्क करणारे होते. ते 2 म्हटले, याचं पोट दुखत असेल म्हणून भाकर खाल्ली. मग एक जण म्हणजे फराळ घेऊन या. तो फराळ घेऊन आले, त्याला फराळ टाकलं. त्याने फराळ पाहिलं, फराळ खाऊन घेतलं. तेव्हा सर्वांनी निर्णय घेतला की अरे याने भाकरी खाल्ली नाही, फराळ खाल्लं, याचा अर्थ एकादशी आजच आहे. आता तुम्ही मला सांगा, डोंगऱ्या कुत्रा होता तरी एकादशी धरायचा. आता पुढचं काय सांगायला पाहिजे? नाही, पुढचं मी काही बोलत नाही, मी विरोध करतो अशाला भाकरी. मुद्दा लक्षात घ्या. नाही तर मग महाराज काय म्हटले की नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुरी. म्हणजे आपल्याला परमार्थातलं वर्म कळत नाही. पहा, महाराजांनी निषेध नोंदवताना एका ठिकाणी लिहिलेलं आहे कि माथे पे चंदन तिलक लगावे, माला गले में भारी, गरीबन की तो कदर न जाने, क्या बोलेगा बिहारी, क्या बोलेगा बिहारी. माथे पे चंदन तिलक लगावे, माला गले में भारी, लेकिन गरीबन की तो कदर न जाने, क्या बोलेगा बिहारी. पुढे असं लिहिलंय कि गेहूं में कंकड़, पेड़े में आटा, दूध में पानी मिलाता, मीठा कहकर माला को बेचे, कसम धर्म की खाता, कसम धर्म की खाता. सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना. आता याची विश्लेषण जर करायचं म्हटलं तर भागवतामध्ये याचे फार मोठ्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. महाराज म्हटले कभी भी गधे को देखकर घोड़ा उत्तेजित नहीं होता है. विश्लेषण फार कठिन है बरोबर, लेकिन मनुष्य जीव ऐसा है कि उसे चाहे कुछ भी मिले वह अत्यंत मोहित हो जाता है. आता डोंगरी महाराजांचे वाक्य आहे, सांगण्यात तात्पर्य त्या ठिकाणी आपण स्वार्थी असल्यामुळे, आपल्या वृत्तीमध्ये विकार असल्यामुळे आपल्याला उपासतेतलं वर्म कळत नाही. म्हणून महाराज म्हणतात की धर्म तो न कळे काय झाकी आले डोळे, त्याचं कारण की जीव भ्रमले या कामे, मग कैसे कळू येतील वर्मे. आपल्याला ते वर्म कळत नाही. मग ज्यांना वर्म कळलं त्याच्या दृष्टीमध्ये देव सर्वत्र आहे. हरी व्यापक सर्वत्र समाना, देव सर्व व्यापी आहे. कारण अर्जुना आम्ही नसे ऐसा कवन उठाव असे, परी प्राणी यांचे दैव कैसे, जेन देखती मातेसी. विठ्ठल जडी स्तडी भरला, ठाव नाही उरला. आज माझ्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये प्रल्हादाचं चरित्र आहे. त्याच्यामध्ये हिरण्यकश्यपाची कथा आहे. हिरण्यकश्यपाने रागाने विचारलं प्रल्हादाला की तू ज्याच्या भरोशावर उड्या मारतो तो देव कुठे आहे? तुकोबारांचा प्रसिद्ध अभंग आहे. तर हिरण्यकश्यपाच्या मुखातलं जे वाक्य आहे तुकोबाराने अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलेलं आहे की कोपोनिया पिता बोले प्रल्हादासी, सांग ऋषिकेशी कोठे आहे. तर प्रल्हादाने काय उत्तर दिलं? येरू म्हणे काष्टी पाशानी सकळ, येरू म्हणे काष्टी पाशानी सकळ, येरू म्हणे काष्टी पाशानी सकळ, येरू म्हणे काष्टी पाशानी सकळ. आहे का
आपलं वाक्य आहे, येरू म्हणे काष्टी पाशानी सकळ आहे वनमाळी जेथे तेथे. भगवान सर्व व्यापक आहे, पण त्या ठिकाणी व्यापकतेचा अनुभव हा आपल्याला नाही, फक्त संतांना आहे. म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलंय की अनुभव आले अंगा ते या जगात येत असो. कारण आधी केले मग सांगितले. कोणती गोष्ट अनुभवल्याशिवाय सत्पुरुषांनी जगाला सांगितलेली बरोबर. आता मला सांगा का एके वेळेला हे जे पेनारे असतात यांना कळते हो, पण साध्या लोकांना कळत नाही की डोक्याला ताण आहे. काही काही वेळेला पेनाऱ्यांना अक्कल आहे, याचा अर्थ पियाची असं नाही बरं. त्याला काही काही लोक फार हुशार आहे. तेव्हा एकाने हे पेनारं जेवढं होतं ना, त्याने एका दुकानदाराला बिअर बाटलीच्या मालकाला रात्री फोन लावला 11:30. म्हणजे सेठ दुकान किंवा उघडी हो. त्या सेठने फोनवर सांगितलं सकाळी 8:30ला. परत 10 मिनिटाने फोन लावला. म्हणजे सेठ दुकान किंवा उघडी. तो सेठ म्हणाला तिथे आम्ही दोन कानाखाली घाली. तुला एकदम सांगितलं सकाळी 8:30ला उघडी. तो म्हणे सेठ मी दुकानातून बोलतो. त्या सेठला वाटलं हा दुकानात आला असेल, आपल्याच्याने दुकानात राहून गेला. तो एकदम घाबरला. त्याने गाडीला किक मारायच्या अगोदर सेठ गाडीच्या पहिले दुकानात गेला आणि त्याने दुकान उघडलं की हा मधला अटक मी दुकानातून बोलतो. दुकान उघडलं तर हा झाडाच्या मागून निघाला. म्हणे आता उघडलं दुकानात देऊन द्या म्हणे एक पॅक पाच. तुम्ही मला सांगा यांना अक्कल आहे पण आपला अक्कल आहे का? हे बघा विनोदाचा भाग नाही बघा. आपण उपासना करतो, भक्ती करतो. या ठिकाणी महाराज म्हटले मंदिर में तो प्रेम भरा और बाहेर निकले तो गाली बके भळभळा. मंदिरामध्ये प्रेम असते, पण बाहेर निघाल्यानंतर जर मनुष्य कर्तृत्वापासून विमुख असला तर त्याने मंदिरामध्ये केलेली उपासना ही वाज आहे. आणि एखादा व्यक्ती कर्तृत्व करतो पण उपासना करत नाही तर ते कर्तृत्व नपुसक आहे. मग त्याचे सिद्धांत सांगितलेले आहे. सांगण्यात तात्पर्य भगवान सर्व व्यापक आहे हा अनुभव फक्त सत्पुरुषांना आहे, संतांना आहे. आणि देव कसा आहे त्याच्या व्यापकतेचा अनुभव उपभोगून देवाचं अस्तित्व कसं आहे याचं वर्णन पहिले अनुभव मग कैसा. तर या ठिकाणी असं म्हटलं की विश्वदेव सत्यत्वे. मग भगवान सर्व व्यापक आहे पण तो सत्य स्वरूपामध्ये आहे. तुकोबा यांचं प्रमाण आहे सत्यतू 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 विठ्ठला कागा हा दाविला जगन्नाथा. पण त्याच्या प्राप्तीकरता भाव कसा पाहिजे. तेव्हा सावता महाराजाचं एक अभंग आहे. सावता महाराज आपल्या अभंगामध्ये लिहितात की माझी हिन याती तुम्ही उदार श्रीपती नका देव भुक्ती मुक्ती माझी परिसावी विनंती. पण सावता महाराज शेवटी काय म्हटले. सावता म्हणे पांडुरंगा पण तुझेही पण नेई भंगा. मी नेहमी सांगतो मित्रांनो विश्वामध्ये शांती नाही ना आणली तर काही फरक पडत नाही.
पण मनातली विकृती गेली म्हणजे परमार्थ सफल झाला. कारण शांती अखंडित राहो न राहो भेद लयाला जावो, भेद लयाला जावो. भेद गेला म्हणजे परमार्थ सफल झाला. आणि साधूच्या वृत्तीमध्ये भगवद्गीतेमध्ये म्हटलं की शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग वर्जितः. सर्वांना करता समान सत्तेमध्ये ज्यांचं वागणं आहे, वापरणं आहे आणि ज्यांचा भाव आहे, ज्यांची दृष्टी आहे, कारण ज्यांच्या दृष्टीमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. नाहीतर मग महाराज म्हटले की दृष्टी में तेरे दोष है दुनिया निहारती, वाणी का स्वर सुधार लो बस हो गया भजन. आपल्या दृष्टीमध्ये दोष असतो, त्याचं एकच कारण आहे की आपला सर्व लौकिक स्वार्थ असतो ना. तुम्ही म्हणाल असं कसं आहे म्हणतात तुम्ही. आता मी आपल्यावर भरपूर बोललो. आता महिला मंडळी, मला इमानदारीने सांगा, समजा एखादं म्हातारं मेलं आणि त्या म्हातारीची मुलगी समजा इकडे मुंबईला आहे, तर मुंबईवरून तुमच्या या मांजऱ्यामध्ये यायला तिला किती वेळ लागेल? नारा बाबा 7-8 तास, बरोबर आहे ना. आता माता मंडळी सांगा, मग त्या वारलेल्या म्हाताऱ्याची मुलगी मुंबईवरून गावात येईपर्यंत गावातल्या 7-8-10 बाया तिथे रडत असता की नाही? रडत असताना म्हाताऱ्या बाया ती मुलगी येईपर्यंत, आणि ती आली स्टँडवर उतरली की तिथून रडत येते ती. मग ती रडत आली की तिला पाठावर अगोदरच्या रडणाऱ्या काय म्हणतात? मला आणि येत नाही पण एवढं वाक्य येते बरं. ती येतावर तिला पाठावर ह्या पहिल्या रडणाऱ्या काय म्हणतात? आते खरी रडणारी उनी म्हणता की असं. मग आता आते जर खरी उनी तर याच्या अगोदरच्या ते तुम्ही सांगा, आता मी सांगा. तेव्हा विनोदाचा भाग नाही आपल्या वर्म. आणि ज्यांना वर्म कळलं, छत्रपती शिवाजी महाराज हे जग म्हणजे नवरात्र येईल ना, आता तुम्ही महाराजांचं चरित्र चेक करा. नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी जिजाबाईने शिवाजी महाराजांना तपासण्याकरता फार मोठी जबाबदारी सोपवली. सांगितलं म्हणजे शिवबा, तुम्ही आजपर्यंत शक्ती युक्तीच्या बळावर किल्ले मिळवले, विजयश्री प्राप्त केली, पण आता मला या जगदंबेच्या पारण्याकरता वाघींचं दूध पाहिजे, वाघींचं. आता तुम्ही सांगा, वाघींचं दूध आणणं एवढं सोपं आहे का? एक बकरी तर 2 लोकांनी दूध देतच नाही. एक जण तांब्या धरतो आणि एक जण दूध काढायला बसतो. बकरी कधी मजबूत असली उडी मारली तर तांब्यावाला इकडे, तो पाय धरायला तिकडे, बरोबर आहे की? बरं समजा मला सांगा, आणि वाघीचं दूध आणि तुम्हाला एवढं सोपं वाटते का? समजा एक तरुण पोरं बसलेले आहे, याच्यातल्या 4-5 तरुण पोरांनी एखादी वाघीण धरून आणली, चांगली बांधून आणली जंगलात, तर तुमच्यापैकी दूध काढायला कोण बसेल? तुम्ही बस सांगा. समजा आणली मुलांनी धरून आणि सांगितलं की आम्ही वाघीण धरून आणली, आम्ही पक्की धरतो तिला, तुम्ही दूध काढायला बसा, बशी का कोणी? एवढं सोपं नाही. वाघीचं दूध आणणारा फक्त एकच वीर झाला या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज. मग ते तुकोबारायकडे गेले, म्हटले महाराज, जे काम भक्तीने आणि आपलं शक्तीने आणि युक्तीने होत नाही असं कार्याची जबाबदारी आज माझ्यावर आहे, आणि ते तुमच्याशी होणे नाही. तुकोबाराजवळ गेले. महाराज म्हटले, वाघीचं दूध एवढं काही अवघड नाही. मी तुम्हाला एक सुक्त सांगतो, म्हणजे सुक्त पाठ करा, जगदंबेच्या मंदिरात जा, तिची आराधना करा, ती तुम्हाला वाघीचं दूध देऊन टाकेल. मध्ये गेले शिवाजी, सांगितलं सुक्त. आता सुक्त पहा कसं आहे. ओम स्तुता मया वरदा वेद माता प्रचोदयंता पावमाणी द्विजाम आयुर प्राणम प्रजा पशु कीर्ती द्रविणम ब्रह्मवर्चसम मह्यम दत्वा प्रजत ब्रह्मलोकम. एवढं सुक्त आहे. हा पावबा असं तो दाखवतो, मला वाटलं याचंच पाठ आहे का? म्हण बरं नाही, पण तो ऍक्शन आहे म्हणजे बा काही असं नसतो, पण ऍक्शन करणे बाबाची एक नंबर माझ्या. मी 2 वेळा पाहिजे म्हणून बाबा याचा पाठ आहे ते. मी आता विचारत होतो की मग काही चुकलं का. एक गायत्री मंत्र आहे. गायत्री ही वेदाची जननी आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आता शिवाजी महाराज एक पाठी होते, गेले सुक्तचा पाठ केला. मी परत म्हणून दाखवतो, परत म्हण आता. ओम स्तुता मया वरदा वेद माता प्रचोदयंता पावमाणी द्विजानाम आयुर प्राणम प्रजा पशु कीर्ती द्रविणम ब्रह्मवर्चसम मह्यम दत्वा व्रजत ब्रह्मलोकम. एवढं सुक्त आहे बरं.
झालं का पाठ्य नाही. मग ते जगदंबेच्या मंदिरात गेले. सुप्त मंत्रावर जगदंबा प्रसन्न झाली, मूर्तीतून बाहेर आली. मित्रांनो, भक्ति में वह दिव्य शक्ति होती है कि जो निर्गुण ब्रह्म को भी सगुण साकार कर देती है. भक्तीमध्ये ती दिव्य शक्ती आहे बरोबर. मग दिवी प्रगट झाली. सोन्याचं पात्र दिलं शिवाजी महाराजांच्या हाताला. सोन्याचं पात्र दिलं आणि सांगितलं जंगलात जा. अमुक जाडीमध्ये वाघीण तिच्या पिल्लाला पाजत आहे. जशी माझी आराधना केली तशी शुद्ध मनाने तिची आराधना करा आणि तिला आई म्हणून दूध मागा, ती तुम्हाला दूध देऊन टाकेल. हे जगदंबेचा आदेश होता. मंदिरातून महाराज बाहेर निघाले. जगदंबेने सांगितलं त्या ठिकाणी गेले. खरंच वाघीण आपल्या पिल्लाला पाजत होती. महाराजांनी ती सोन्याची वाटी खाली ठेवली, कारण वाघीचं दूध फक्त सोन्याच्या भांड्यात थांबते बरं. नाही तुम्ही काढू पासून तुमच्या घरातल्या भांड्यात, कारण ते या भांड्यामध्ये काढलं आपण जर्मलचं, आपलं पितळीचं किंवा स्टीलचं, तर त्या भांड्याला छिद्र पाडून ते दूध जमिनीत निघून जाते. तेजापासून तेजापेक्षा 100 पट पावर त्या दुधात असते. मग ते दूध पचवण्याची पावर वाघाच्या पिल्लामध्ये असते. म्हणून सुभाषितकारांनी लिहिलंय कि बाघन के 2 बच्चे पूरे गांवों को धाप और डुकरन के 100 बच्चे पूरा गांव करे साफ. वाघीचे 2 पिल्ल जर मांजरात नाही परिसरात आले, काही कीर्तनकार त्या वाघाच्या बिबट्याच्या दाखल रात्री गाड्या घेणं जाऊन बंद केलं त्यांनी. मी असं म्हणत नाही ना, हा विनोदाचा भाग नाही, मी कशाला सांगतो. ते दूध पचवण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते ना. सुभाषितकारांनी फार गोड लिहिलेलं आहे. मग ज्यावेळेला तिची स्तुती केली, शिवाजी महाराज पाहा सुंदर बोलले. तर वाघीणला म्हटले, बोले हे माँ, आपके थोड़े दूध की आवश्यकता इस बालक को है, थोड़ा दूध इस बालक को भी प्रदान कर दीजिए. त्या वाघीने पिल्लांना पाजणं बंद केलं, बाहेर आली. जिथे सोन्याचं भांडं ठेवलं त्या भांड्यावरून उभी राहिली आणि दूध काढायचं कामने टाकून दिलं. ती वाघीमध्ये क्षमता असते बरोबर. त्या पात्रामध्ये दूध दिलं. महाराजांनी ते दूध घेऊन आणि आई साहेबाजवळ आली, जिजाबाईजवळ. आई साहेबांनी ते तपासलं की वाघीचं आहे की नाही. सांगण्याचं तात्पर्य, भक्तीच्या बळावर वाघीचं दूध सुद्धा प्राप्त होते. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका. अभ्यासाने असाध्य गोष्ट साध्य होते आणि भक्तीच्या बळावर जे दुर्मिळ आहेत ती सुद्धा प्राप्त होते, असा सिद्धांत आहे. पण कोणाला प्राप्त होते? ज्याच्या दृष्टीमध्ये भगवान सर्वत्र आहे त्याला. देव सर्वत्र आहे, कारण असं म्हटलेलं आहे की सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सर्व घटमठामध्ये परमात्मा भरलेला भगवंत आहे, तो नाही अशी एकही जागा नाही. म्हणून हा अनुभव ज्यांचा आहे त्यांना जे साध्य होते. म्हणून ऐसा ज्याचा अनुभव, मग विश्वदेव सत्यत्वे. मग आपल्याला देव पाहायला जायची गरज नाही. आपण कुठे जरी गेलो तर आपल्याला देव भेटणार नाही. मग देव कुठे आहे याचं वर्णन आपण देवा तया जवळी असे, देवता
जवळी असे देव तया जवळी असे देव तया जवळी असे 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 देव तया जवळी असे पापराचे देवा तया जवळी असे देव तया जवळी जवळी असे धुंडा महाराज दिगडोकर होते ना, महाराज सांगायचे असे म्हणायचे देव तयाजवळी असे. कारण वश असं एक पाठ आहे. तर महाराजांना विचारलं होतं की वश का नाही, तर महाराज म्हटले वशीची गॅरंटी नाही. कारण यादवांच्या जवळ वशे आणि संतांच्या जवळ असे, म्हणजे वस्ती कर वस्ती आला पण आत्ता खाली उठून ये गेला, वशीची गॅरंटी नाही. आता मला सांगा यादव किती होते? 56 कोटी. 56 कोटी यादव होते. तुम्हाला मी तिची लिस्ट सांगतो. 16,108 पत्न्या, प्रत्येक पत्नीला 10 मुलं आणि 1 मुलगी झाली. 16,108 गुणिला 11 मुलं झाले होते ना, 10 मुलं आणि 1 मुलगी. 16,108 गुणिला 11 जो गुणाकार हे झाले मुलं. त्याच्यातल्या मुली काढून टाका 16,108. मग जेवढे मुलं तेवढ्याच त्यांच्या पत्न्या जी बेरीज लावून घ्यायची. परत त्यांना बी 11 झाले, म्हणजे परत 11 गुणायचं. 11 मुलं, 4 पिढ्या अशा. मग नातू मुली काढत चालायच्या आणि त्या नातू तेवढ्या पत्न्या, अशी बेरीज 56 कोटी. पण मित्रांनो 56 कोटी यादवांमध्ये फक्त 18 लोक, 10 आणि 8 इंग्रजीमध्ये 18, म्हणजे 18 लोक सोडले की बाकी सर्व नालायक होते. यांनी देवाला एक दिवस दारू मागितली म्हणजे यांना देव कळला नाही, म्हणून प्रभात तीर्थक्षेत्रावर यादव आपसामध्ये लढून गेले. मला सांगा देवाच्या परिवारातले यादव एवढे मूर्ख होते, मग या आताचे यादव चांगले आहे काय? नाही, तुमचं काय मत आहे? हा मुलायम सिंग, हा अखिलेश, हे बघ मी काही कोणा पक्षाचा नाही बरं. मी नेहमी सांगतो मी फक्त एकाच पक्षाचा आहे, पितृ पक्षाचा. आणि आपले 2च पितर आहेत, ज्ञानोबा आणि तुकोबा. मी तिसरा पितर कोणी मानतच नाही. मी कशा करता सांगतो, देव परिवारामध्ये जे जन्माला आले त्यांना देव कळला नाही. म्हणजे यादवांमध्ये देव वस्तीला होते, वसे, पण त्यांना देवाचं अस्तित्व कळलं नाही, देवाचं वैभव कळलं नाही, देवाच्या व्यापकतेचा अनुभव त्यांना आला नाही. तो सत्पुरुषांना कळला. म्हणून देव तया जवळी असे. आणि ज्यांच्या जवळ देव आहे त्यांचं दर्शन जरी झालं तरी आपल्या पापाचा नाश आहे. पाप नाशे दर्शनी. महाराजांनी एक सुंदर प्रमाण केलंय. महाराज म्हणतात की पाप ताप दैन्य जाय उठा उठी, पण केव्हा झाली या भेटी. पण केव्हा झाली भेटी हरिदासाची. कारण हरी तैसे हरीचे दास असं म्हटलेलं. मग आता अनुभव मला इथे आला. तुम्ही सांगा गुळा अर्ध्या गुळाचं पाणी झालं वातावरणाने, पण हा पोऱ्या बी खातीन मला बी देते. आणि मी जेव्हा उचलला तेव्हा त्यांनी उचलला की नाही. तुमचं लक्ष आहे पुढच्या लोकांचं, बाकी जास्त नाही. नाही बरं होतं. मी कशा करता सांगतो, त्या ठिकाणी कोणती गोष्ट अनुभवल्याशिवाय समाजाला सांगणे हे कर्म प्राप्त नाही. नावाची उभी आहे की मार्गी अंधा सरिसा, पुढे देखना ही चाले जैसा. पण केव्हा अज्ञाना प्रगटावा धर्म जैसा आचरुणी. त्याचं कारण आहे सत्पुरुषांच्या जवळ देव आहे,
त्याचं कारण आहे की तो सर्व व्यापक आहे, अनुभव त्यांचा आहे. आणि आपला अनुभव कसा आहे तर तुमच्या लक्षात येण्याकरता मी पटवून देतो. हे कथा काही कोणाची नाही, आपलीच आहे. एक श्रीमंत सेठ होते, त्यांची प्रकृती बिघडली. मग हे नारायणगाव पाहायला गेले. म्हणे शेठ काही वाचत नाही रे भाऊ, खाली टाकायला. खाली टाकताच बसतील तुम्हाला. मग शेठला खाली टाकलं. खाली टाकलं शेठ बोलायला लागला. सांगा तुम्ही आता. खाली टाकलं शेठ काय म्हटले, हे कथा आपली आहे बरं, शेठची नाही कोणी. खाली टाकलं शेठ काय म्हटले, मेरा बडा बेटा का आहे. त्या मोठ्या मुलाने आवाज दिला, बोले पिताजी मैं तो यही पर हूं. परत शेठने आवाज दिला, छोटा बेटा का आहे. त्या मुलाने आवाज दिला की पिताजी मैं भी यही पर हूं. व शेठने परत आवाज दिला, बोले सौभाग्यवती काय, म्हणजे बाई कुठे आहे. त्या बाईने आवाज दिला, बोले स्वामी मैं तो आपके चरणों के पास बैठी हूं. मध्ये खाली टाकले. सेठ मोठ्याने ओरडले आणि काय म्हटले, बोले गधो अगर तीनों के तीनों घर पर है तो दुकान पर कौन है. मी कशा करता सांगतो, शेवटच्या क्षणापर्यंत आपली अवस्था अशी आहे की नाही. शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे भौतिक जगतातली आपली आसक्ती जाते का, त्याच्यामुळे परमात्मा देवाच्या सर्व व्यापकतेचा अनुभव आपल्याला येऊ शकत नाही. आणि तो सत्पुरुषांना आल्यामुळे देव तया जवळी असे. म्हणून ज्यांच्याजवळ देव आहे त्यांचं दर्शन जरी झालं तरी पाप नासे दर्शने, त्यांच्या दर्शनाने समाधान सुद्धा आहे. कारण दर्शनी समाधान आती जैसे गुरुतेत ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन. मग दर्शनी समाधान आती जैसे. स्वर्गामध्ये सर्व काही होते. नामदेव होती आमची पठाडी. नामदेव एक श्लोक म्हणायचे खाण्याच्या कीर्तनात की ते पुण्य मासाद्य सुरेंद्र लोका मश्नंती दिव्या दिव्य देव भोगा. स्वर्गामध्ये सर्व काही आहे, पण भक्ती सुखाचा अनुभव घेता येत नाही, भक्ती सुख उपभोगता येत नाही. म्हणून स्वर्गीचे अमर मृत्यूलोकी व्हावा जन्म. आज स्वर्गात गेले आपले पितरी दुसरी इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता की रज वंशी भक्तराज होईल कोणी. एक दुसरं प्रमाण आहे. म्हणजे आमच्या वंशामध्ये जर एखादा हरिभक्त जन्माला आला तर सर्व कुळाचा उद्धार होईल. कारण धन्य हरिभक्त जन्मलाजा वंशी सकळ कुळाशी तारिले. दुसरे एक प्रमाण आहे, धन्य भगीरथ जन्मला भगीरथ पूर्वज आणून आपलं गंगा आणून पूर्वज केले मुक्त. गंगा आणून पूर्वजांना मुक्त करणारे. मग सांगण्यात तात्पर्य की काही काही वेळेला आपल्याला आपण उपासना करतो पण वर्म कळत नाही, ते सत्पुरुषांना कळल्यामुळे देव तया जवळी असे पाप नासे दर्शने. मग देव त्यांच्या जवळ आहे. आता श्रीमद भागवताच्या दशमस्कंदामध्ये वर्णन आलेलं आहे. दशमस्कंदामध्ये गोपी भाव सांगताना फार सुंदर वर्णन केलं आहे. कारण आपल्यासारखी चर्चा गोपीची असायची का, आपल्यासारखी चर्चा नाही. कारण त्यांचा एकच भाव होता, एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी तरी. किंवा विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. कारण मीराबाई एका पदामध्ये लिहितात की नयन मे नंदलाल बसू मोरे नयन मे नंदलाल बसू मेरे नयन मे नंदलाल बसू नयन मे नंदलाल नयन मे नंदलाल नयन मे नंदलाल नयन मे नंदलाल बसो मोरे नयन मे नंदलाल बसो मोरे नयन मे नंदलाल नयन मे नंदलाल नयन मे नंदलाल. मीराबाईने दोन पदात वर्णन केलंय की सावरी मूरत मोहनी सूरत भजत भजे गोपाल बसो मोरे नयन मे नंदलाल. आणि शेवटी म्हणतात की मीरा प्रभू संतन सुखदाई, मीरा प्रभू संतन सुखदाई भजत भजे गोपाल बसो मोरे नयन मे नंदलाल. ज्यांच्या दृष्टीमध्ये वृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नाही, सर्व विश्व त्यांच्याकरता
कोणत्याही प्रकारच्या आणि विषमतेमध्ये किंवा दुविधेमध्ये किंवा विकारामध्ये वावरत नाही त्यांच्याकरता असं म्हटलेलं आहे. आणि साधूच्या सत्पुरुषाच्या अंतःकरणामध्ये विकार नसल्यामुळे हिंसर पशु सुद्धा त्यांचं काही करू शकत नाही. मीराबाईच्या जीवनातला एक प्रसंग आहे. आता फार मोठा कथा आहे पण थोडक्यात सांगायची. मीराबाईला मारण्याचा प्रयत्न खूप केला. मरण आलं का? नाही. मग मीराबाईची नणद होती, तिचं नाव उदाबाई होतं. उदा. मग पूर्वी नणदचं ऐकायचं तात्या. मग हे उदाबाई मीराबाईजवळ गेली. आपलं एका गारुड्याजवळ गेली गावात. मग ते गारुडी म्हणजे साप पकडायला पक्क होतं. त्याला सांगितलं मी तुला 100 सोन्याच्या मुद्रा देते, तू मला एक विषारी साप पकडून आणून दे, चांगला कोबरा. तो म्हटला तुमचा काही भरोसा नाही बा, अगोदर 100 मुद्रा द्या. मग या उदाबाईने त्याला अगोदर 100 सोन्याच्या मुद्रा दिल्या. त्याने एक कोबरा नाक पकडा लाकडाच्या पेटीत घेऊन आला. त्या उदाला सांगितलं म्हणजे उदा या पेटीमध्ये एवढा विषारी सर्प आहे की या पेटीला जर कुठे वाढ असली म्हणे किंवा छिद्र असलं आणि सापाने जर फुस केलं म्हणे आणि हवा बाहेर आली तर ती हवा ज्याच्या अंगावर गेली तोच मरीन म्हणे. आता त्या पेटीला उदाबाई हातला आहे का? बरं आपल्यापैकी कोण नाही. समजा सांगितलं की या पेटीमध्ये साप आहे, नारायणबाबा पाहो घेते काय. मग ती उदा म्हटली मी तुला सांगते तिथे नेऊन ठेव. मग त्या गारुड्याने ती पेटी वर घेऊन गेले. मीराबाईच्या देवघरात ती पेटी ठेवली. तो गारुडी बाहेर आला, उदा बाहेर आली. त्या घराला कुलूप घातलं. मग गारुड्याच्या लक्षात आलं म्हणे मीराबाईच्या देवघरामध्ये एवढा विषारी सर्प या उदाने का आणला. मग त्यांनी विचारलं म्हणे उदा इतने बड़े जहरीले सर्प को आपने मीराबाई के कक्ष में क्यों रखा. तेव्हा उदाबाई हसली. ती म्हटली आम्ही खूप प्रयोग केले पण मीराला मरण आलं नाही. आज हा सर्प मीराला दोष करेल आणि मीराबाईचा अंत करण्याकरता तिला मारण्याकरता हा प्रयोग शेवटचा केला म्हणे आम्ही. आता याच्या पायाखालची माती सरकली. हा म्हणे या उदाने एका दगडात 2 पक्षी मारले. म्हणजे आता मीराबाईला सर्पाने चावलं की ही केस म्हणे दरबारात येईल. आणि ते म्हणतील पेटीमध्ये एवढा विषारी नाक पकडून आणणारा या गावात गारुड्याशिवाय कोण नाही. म्हणजे आपलं नाव क्लिअर कट आहे. म्हणजे आपली फाशी आणि मीराचे मरण. ते पळून गेलं बिचारं गाव सोडून ते गारुडी. मग ही उदाबाई मीराजवळ गेली आणि मीराला म्हटली बोले मीरा हमने आपके लिए बड़ा सुंदर गहना लाया है, कृपा करके पूजा पाठ के पश्चात उसे परिधान कर लेना. त्याला घालून घ्यायचा. आता पूर्वी नणदचा ऐकायचा. आता काही नणदचं कुणी ऐकत नाहीये. मग ते गेले मीराबाई देवघरात. कृष्णाची पूजा केली आणि ती उदा बोलली त्याचं लक्ष आलं. मग मीराबाईने ती पेटी उघडली. आता त्या पेटीमध्ये तो कोबरा नाक पकडलेला त्याला केव्हाचं बंद करून ठेवल्यामुळे त्याला तर गुदमरल्यासारखं झालं ना. तो मोठ्या आवेशाने मीराबाईच्या अंगावर धावला. पण जेव्हा मीराबाईचा त्याला स्पर्श झाला त्यावेळेस त्या सर्पाला आनंद झाला. तो म्हटला आज मला एका सत्पुरुषाचा स्पर्श झाला, मी धन्य झालो. तो सर्प म्हटला मी कृतार्थ झालो. माझी जी म्हणजे या ठिकाणी अट्टास होता तो नाहीसा झाला. त्याला एवढं समाधान झालं. तो मीराबाईच्या अंगावर चढला. गड्यामध्ये त्याने 2-3 विळे घातले. मीराबाईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला की म्हटली माझ्या नणदने माझ्याकरता किती सुंदर दागिना आणला. आता दृष्टीमध्ये दोषच नाही, कोणत्या प्रकारचा विकार नाही. मग काम क्रोधा नाही चाली. मग भूती झाली समजा तिसऱ्या म्हणायची काही गरज नाही. मग त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकार नाही, वृत्तीमध्ये विकार नाही. मग त्यावेळेला त्याच्यामुळे डोक्यावर हात फिरला तर सापाला अति आनंद झाला. हे उदाबाई त्या दरवाजा फटीतून पाहत होती मीरा बेलिका जित्ती आहे. कारण सांगितलं होतं की दिसतंय याच्या हवेने मनुष्य मरेल तर चावल्यावर समाजच खलास झाला. 1 सेकंदाची वेळ नाही. आता ज्याची दृष्टी जशी असली त्याला तशी सृष्टी दिसते. या उदाला त्या दरवाजा फटीतून काय दिसलं, मीराच्या गळ्यामध्ये 2-3 पदरी चांगली सोन्याची पोत आहे, अशी दागिना आहे. तिला वाटलं अरे पेटी उघडी आहे, पेटीमध्ये सर्प नाही आणि मीराच्या गळ्यामध्ये तो ओरिजिनल दागिना आहे, ते चमकायचा ना. मग तिने दरवाजा ठोकला. ती म्हटली मीरा दरवाजा खोलो. मीराबाईने दरवाजा उघडला. आता बायाच्या दागिला दागिन्याचा लय मोह असतो. मग ही मीरा जवळ गेली असा हात लावून पाहिला तर तो खरंच सोन्याचा वाटला तिला. मग तिला लागेच करंट लागला.
ती म्हटली त्या गारुड्याने आपल्यातून 100 मुद्रा अगोदर घेतल्या आणि मीराबाईकरता चांगला दागिना बनवून आणला त्या मुद्राचा. पहा तर्क चालला तिने, त्याने सर्प आणलाच नाही आणि आपण पेटीला हात लावू नये याच्याकरता आपल्याला पाचर मारली. आपल्याला सांगितलं की याच्यामध्ये एवढा विषारी सर्प आहे की हवा बाहेर आली की तुझं मरण होईल, त्याच्यामुळे आपण पेटीला हात लावून पाहिजे की साप आहे की नाही. याचा अर्थ 100% मध्ये सत्य आहे. त्याने सर्प आणला नाही, त्याने मीराकरता दागिना आणला. मग आता मोह राहतो बायाच्या जातीला. मग ती उदाबाई काय म्हटली, मीरा तू पूजा केल्यानंतर ध्यानात जाते म्हणे. एखाद्या वेळेला तुला कुठेही ध्यान लागते आणि हा दागिना तुला घातक ठेवी म्हणे. तू असं करतो दागिना मला देऊन टाक. आता मीराबाई म्हणे काय हरकत आहे. मग पूर्वी ननदने मागितलं की द्यायचे बरं. मग मीराबाईने तू गळ्यातला दागिना काढला आणि कृष्णार्पण म्हणून उदाबाईच्या गळ्यात टाकला. आता तुम्ही सांगा तो दागिना होता का? तो जसा उदाबाईच्या गळ्यात दागिना गेला तसा 2-3 वेळे सापाच्या उदाबाईच्या गळ्यात आणि त्याची फणी ती उदाबाईच्या डोळ्यासमोर आणि उदा घाबरली. ती म्हटली याची फुसकाडी आल्यावर जर मरण येईल तर आता तो आपल्या डायरेक्ट गळ्यात आहे. ती मोठ्याने आवडी मारली तिने. ती म्हटली उदा मीरा ये गहना वापस ले लो. मीराबाई म्हटली उदा, तर उदा लहान होती तात्या. मग मीराबाई उदा म्हणायची या उदाला. मीराबाई म्हटली उदा एक बार ननद को जो दान दे दिया वो वापस नहीं देते. अरे ती म्हटली मेरी माँ ये कोई दान देने की चीज नहीं है, इसे वापस ले लो. पण मीराबाई म्हटली कृष्णार्पण कर दिया तो अभी वापस लेने की कोई आवश्यकता नाही. आता उदा म्हटली हिच्या दृष्टीमध्ये दोष नाही, त्याच्यामुळे हिच्या दृष्टीमध्ये हा सर्प नाही, पण आपल्या दृष्टीमध्ये दोष आहे म्हणून हा सर्प आहे. शेवटी तिने कृष्णाला शिवी दिली. कृष्णाला शिवी देता बरोबर मीराबाई जवळ गेली. ती म्हटली तू जर दागिना नाही घेतला परत तर मला प्राण सोडावा लागेल. मीराबाईने जर सर्पाला काढलं गळ्यामध्ये घातलं. उदाने साष्टांग दंडवत घातलं. बरं मी कशा करता सांगतो, सांगण्यात तात्पर्य काम क्रोधा नाही चाली. ज्यांच्या वृत्तीमध्ये काम क्रोधाला थारा नाही त्याच्याकरता भूती झाली समता. सर्व जगत त्याच्याकरता समान सत्तेमध्ये आहे. कारण असं म्हटलंय काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे. काम क्रोध ज्याच्या अंतःकरणामध्ये तो परमार्थातला अधिकारी नाही आणि ज्याच्या वृत्तीमध्ये विकार नाही त्याचा एकच भाव आहे. तुकोबराचा भाव सांगताना काय म्हटले, तुझवी नको ना 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 तुझवी नको, तुझवी नको ना तुझवी नको. शरण जाऊन नारायणा, शरण जाऊन नारायणा ऐसा न दे हे विभोरी, ऐसा न दे हे विभोरी. शरण जाऊन नारायणा, शरण जाऊन नारायणा ऐसा न दे हे विभोरी, ऐसा न दे हे रामकृष्ण महाराज 7 भैरव आहे. याच्यात थोडासा फरक करायचा. अगोदर वाटलं शुद्ध किंचित यांना काही सांगितलं की आपल्या आपल्या करता येते. याच्यात फक्त थोडासा फरक कोणता करायचा. तुझवी नको ना तुझवी नको ना शरण जाऊन नारायणा, शरण जाऊन नारायणा ऐसा न देखे मी कोणी. एक दोन स्वराचा ट्रान्सफर केला म्हणजे झालं. काही नाही. समजा लाईट लागत नसेल तर फक्त 3 उलटी खुशीची बस. हे जसं करीत आहे तसंही आता मला काही शास्त्रीय संगीत समजत नाही बरं. पण सांगतो त्यातलं सांगण्यात तरी मी कशा करता सांगतो. हा सत्पुरुषांचा भाव असल्यामुळे काम क्रोधा नाही झाली भूती झाली समता. ढोबार घुमाय ढोबार घुमाय ढोबार घुमाय ढोबार घुमाय
रामायण पहा. रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांना कैकेयीने 14 वर्षाचा वनवास दिला नाही. मग राम वनवासात गेले तर रामाची जवळजवळ 11 वर्ष सेवा कोणी केली? कोळी आणि भिल्ल या लोकांनी. या बाकीच्यांनी केली का? आणि मला आनंद झाला या यजमान पद नाव आहे वाचल्यावर. वा वा. तुम्ही रामायण पहा. वाल्मिकी रामायण 108 आहे. 108 प्रकारचे रामायण आहे. मी 85 प्रकारचे वाचले. आमचे वक्ते बाबा तुम्ही निवृत्ती वक्ते बाबा काय कोऱ्या किती रामायण वाचले म्हटलं बाबा वाटत 2-3 मग ते त्यांचे शेण आता इथे सांगत नाही. ते त्याच्यामध्ये कोळी आणि भिल्ल आदिवासी लोकांनी आणि प्रभू रामरायांची सेवा केलेली आहे. आजचं हे जे यजमानपद आहे हे महारू पवन भिल यांच्याकडचं यजमानपद आहे. हे सुरुवातीलाच नाव राहून गेलं. पण त्यांनी सांगितलं तुमच्याकडचा सप्रेम भेट आहे, तुम्ही काही चिंता करू नका, कारण तुम्ही रामाची सेवा केलेली आहे. तर मामुली सेवा आहे आमची आहे हे असं म्हणत नाही. कारण सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. सेवा भाव त्याग विषय नसे सबसे नम्र हेगा. पण केव्हा जब प्रभू शरण में होगा, ज्यावेळेला आपण भगवत शरणागती करू त्याच वेळेला. म्हणून असं म्हटलेलं आहे की साधूच्या वृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नसतो. आणि ज्यांच्या वृत्तीमध्ये विकार आहे तो परमार्थातला अधिकारी नाही. कारण काम क्रोध लोभ दयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे. हे काम क्रोध लोभ ज्याच्या अंतकरणामध्ये तो परमार्थातला अधिकारी नाही. ते पाहणं आपण काय एका वेळेला आता ह्या मालेगावची एक ते वाक्य वापरलं तर प्रदीप मिश्राने एक लोटा जल. त्या दिवसापासून महादेवाचा असा घाम धरला लोकांना. अहो पूर्वी जे वळवळचे महादेव आहेत ते सोडले की जे जंगलात होते बिचारे त्यांना 2-2 महिने आंघोळ घ्यायला पाणी भेटत नव्हतं. बरोबर आहे की नाही? आंघोळीला पाणी भेटत नव्हतं. आता एका महादेवाला नारायण भाऊने 2 टावेल दिलेले आहे. आणि तो महादेव मला भेटला परवाच्या दिवशी. म्हणजे महाराज ते नारायण महाराज बाजूचे त्यांनी 2 टावेल दिले पण अंग पुसला टाईम नाही. कारण टावेल उचलला म्हणजे की दुसरी बाई पण टाकून देते म्हणजे अंग पुसतं होत नाही. आता तुम्ही सांगा भक्ती वाढली पण वर्म कळलं का तात्या? तुम्हाला साष्टांग दंडवत आहे. तुम्ही महादेवाची एवढी उपासना करता, मी खरीच साष्टांग दंडवत घालतो. पण तुम्ही काय करतात? महादेवाची पूजा फार श्रद्धेने करतात पण पिंडीवर साखर टाकून देतात. टाकता पिंडीवर साखर. पिंडीवर साखर टाकली की दोष आहे. कारण शिवपुराणाचे 7 संहिता आहे आणि 24 श्लोक आहे. 7 संहिता कोणत्या आहे? विद्येश्वर संहिता, रुद्र संहितेचे 5 भाग आहेत.
शतरुद्र संहिता, कोटीरुद्र संहिता, त्याच्यानंतर उमा संहिता, कैलास संहिता आणि उत्तर संहिता, 7 संहिता आहे ना. मग कोटीरुद्र संहितेमध्ये याचा उल्लेख आहे. पिंडीवर जर साखर टाकली तर त्याचा दोष आहे. मी तर बऱ्याच वेळा कीर्तनाने सांगितलं, ज्याने आपल्या घरासमोर तुळसाबाईच्या वृंदावनामध्ये, तुळशी वृंदावनामध्ये महादेवाची पिंड ठेवली, त्या घरामध्ये दोष तयार होतो. म्हणजे तुळशीचा महादेवाचा काही संबंध येत नाही. पण आपल्याला काही समजत नाही. पंढरपूरला गेले, त्र्यंबकेश्वरला गेले, आळंदीला गेले की 10-20 रुपयात पिढा भेटतात. हे येडे ते पिढा इकडे घेतात आणि घरी आणले की तुळशीमध्ये ठेवून देतात. त्याच्यामध्ये घरात दोष तयार होतो. समजा यांनी एखादी वायर चुकीची जोडी तर फटाका होईल की जुळून पहा बरं, टाकावर यांना. हे तर बरोबर आहे की नाही. म्हणजे पण तुम्ही म्हणाल की डोक्याला ताण आहे, तर तुळशी महादेवाचा संबंध नाही. तुळशीमध्ये शालिग्राम पाहिजे आणि शालिग्राम नसलं तर काही चिंता करायची नाही. आता लग्न झाले की ते लंगडे देव भरपूर भेटतात, एक लग्नात ठेवून द्यायचं तिथे तुळशीमध्ये. पण महादेवाची पिंड ठेवायची नाही. आणि आता काढायची घाई करायची नाही, कारण गणपती बसलेले आहे. तर तुम्ही आता सकाळी ते महादेवाची पिंड तुळशीच्या वृंदावनातून बाहेर काढसाल, तो महादेव मग हात पाहिजे. तुला कोणी आगोपणा सांगितलं होतं? आलं का लक्षात? तो महादेव माझा काम धरितो, तुला आगोपणा केला तर लोकांनी मला काढून ठेवलं. आता गणपती बसलेले आहे, काढायची घाई करायची नाही. मी कशा करता सांगतो. मग पिंडीवर साखर टाकतो त्याचा मोठा दोष आहे. तो मी बाकीचं काही सांगत नाही तुम्हाला, कारण ती वेळ संपली. आता सांगण्यात तात्पर्य मी कशा करता सांगतो. त्याचा प्रकार असा आहे. मी एका पौर्णिमेला महादेव मंदिरात कीर्तनला गेलो. मी महादेवाच्या पिंडीवर विठोर सुरू झाली त्यावेळेला 4-5 सेकंद तर माझ्या फेट्यात 200-300 मुंग्या आल्या. बरं लाल मुंग्या होते, मला चावले त्या. फेटा काढला, शर्ट काढलं, फेटा झटकला, शर्ट झटकलं, दुसरा अभंग झाला, परत ते घातले. तर एवढी आग व्हायची माझ्या अंगाची. मी विचार करायचं की आपण फक्त 4-5 सेकंद डोकं टेकवलं तर आपल्या अंगाची आग थांबत नाही. मग ज्या महादेवाला रात्रीतच मुंग्या चावतात तर तुम्हाला आशीर्वाद देईन का? तुम्ही सांगा बरं. जरा येण्याचा बाजार आहे की नाही. मी असं म्हणत नाही, मी कशा करतो सांगतो. आपण उपासना करतो पण त्यातलं मर्म जाणत नाही. कारण उपासना करताना आपल्या वृत्तीमध्ये विकार असतो. म्हणून डोंगरीजी महाराज भागवतामध्ये म्हटले की जब तक मुठ्ठीभर चने की आशा है तब तक उपासना नाही होती. जोपर्यंत मुठभर हरवायची आशा आहे तोपर्यंत उपासना होत नाही. आपण फक्त म्हणतो उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, मग सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. आणि अशा सत्पुरुषाकडे जर गेले, विकार रहित साधूकडे जर गेले तर तिथे कोणत्याही प्रकारचा भेद नाही. आणि भेद नसल्यामुळे वादाचा संबंध नाही, हे म्हणणं अभंगाच्या शेवटी आहे. तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद, करुषणे
पापनासे दर्शने पापनासे दर्शने पापनासे आता भैरूचे सुर काढा मग तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोने गेला वाद खंडोने देवतया जवळी असे पापनासे दर्शने पापनासे दर्शने तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी जिथे भेद नाही तिथे वादाचा संबंध नाही अभंगाचा भावार्थ मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे सोडवला तुम्ही एवढे शांत बसले त्याचा मला एकदम आनंद झाला बरं जे उठले आणि गेले तेही परत येऊन बसले म्हणजे उठून गेले ते परत आलेच नाही असं नाही आहे तुम्हाला सर्वांना धन्यवाद आपल्या सप्ताहामध्ये योगदान देणारे श्रमदान करणारे अन्नदान करणारे हे सर्व भाग्यवान आहे तुमच्या परिसरात मी बऱ्याच वेळेला पाहतो काय की एक एक दोन वर्षा पंक्ती घेऊन ठेवतात सेवा घेऊन ठेवतात त्यांचा एकच फायदा आहे बरं ज्यांनी पुढची एक दोन वर्षे सेवा घेऊन ठेवली तर देवाच्या बापाला त्याला एक दोन वर्षे जिवंत ठेवणं पडते हां हा त्याच्यातला फायदा आहे बरं असा प्रकार आहे तर त्या ठिकाणी सर्वांचं हार्दिक अभिनंदन ही सेवा आमचे परमश्री नारायण महाराजांचा फार अट्टास होता मी सांगितलं होतं नारायण महाराजांना की सांगून द्या तुम्ही उभे राहून जा पेटा बांधून नाही तर म्हणलं रामकृष्ण महाराज आहे हा पुरे कीर्तन करतो हा पावगाला की पेटा बांधताना आम्ही कुठं घेणार नाही हो आम्ही ऐकणार नाही म्हणजे कोणालाही आणि मला असं वाटलं माझ्या हातात घड्याळ आहे पण हे आपली पीठ वाजणारी याच्यावर सोन्याची चेन आहे मी केव्हाचा विचार करतो एवढी चेनची मारली की आपलं काम झालं समजा हो मी 2-3 वेळा पाहिलं म्हटलं ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे मग येतं अशी झाली आता की विचारता सोयी कारण एक व्यक्ती नाही अंकल आहेच हा नाही काही देऊ नको द्या तात्या येतं असं झालं अक्कल असे तर सर्व काम होते बरं नकली का असे ना पण हे बाई नकली घालतो की जीवाला बेतीन बरं एक व्यक्ती असं पैसे 1,00,000-2 लाख खिशीत घालून रस्त्याने निघाला आणि 2 चोर आडवे झाले त्याला म्हणजे कुठे निघाला म्हणजे गावाकडे चाललो पण एवढ्या रात्री आता ते अगोदरचं घाबरणार होतं एवढ्या रात्री तुला रस्त्याने येताना तुझा जीव घाबरते का म्हणे एकटा जाताना पण ते बुद्धिवान होतं ते म्हणजे अगोदर घाबरायचा म्हणजे मी अगोदर घराच्या बाहेर निघत नव्हतो रात्री मग म्हणे पण मी गेलो म्हणजे त्या दिवसापासून आता काही घाबरत नाही यांना असं वाटलं हा काही माणूस नाही ते 2 चोर फरार झाले तर अजूनही सापडत नाही तशी अक्कल असेल तर कोणताही मार्ग निघतो
पण झाली सेवा भगवतचरणी समर्पण सेवेला पूर्ण विराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हो